श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. होळीच्या राखेचे सिद्ध उपाय आज मी सांगणार आहे आणि हे उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायचे आहेत. आपल्या घरामध्ये बघा सारखं तंत्रमंत्र कोणी करत असेल, आपल्या घरामध्ये भांडणं सारखे होत असेल, घरामध्ये कलेशाचं वातावरण असेल, घरामध्ये वास्तुदोष खूप असेल, अशा वेळेस तुम्ही हे उपाय करा. हे होळीच्या राखेचे उपाय आहे. तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल होईल. आणि बघा तुम्ही हे राख होळीच्या दिवशी आपल्याला घरी आणायची नाही. आपण होळीची जसं पूजा करायची आहे तशी आपल्याला संध्याकाळी होळी पेटवायची आहे. होळीच्या दिवशी होळी पेटवायची आहे. आपल्या घरामधले काही खूप आपल्याला जीवजंतूपासून उपद्रव होत असेल, कोणतेही जीवजंतू असू द्या, पाली असू द्या, झुरळ असू द्या, मुंग्या, ढास, मच्छर किंवा कोणतेही पक्षी, अशा प्रकारे तुम्हाला सारखे जर त्रास देत असेल तर त्या दिवशी त्या पक्षीचे, त्या जे तुम्हाला त्रास देतात त्यांचे छायाचित्र काढायचं आहे. आता तुम्हाला पालसारखं घरामध्ये त्रास देत असेल तर पालीचं चित्र काढायचं आहे आणि ते आपल्या घरातली पाली घरात कधीच येऊ नये म्हणून ते होळीच्या अग्नीत टाकायचं आहे. अशा प्रकारे ज्या जीवजंतूपासून तुम्हाला त्रास होतो त्या जीवजंतू बनवायचं आहे आणि ती कणकेच्या पिठाचे बनवायचे आहेत ते छायाचित्र आणि ते होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायचे आहेत. तुमचं जर लवकर लग्न जमत नसेल तर होळीच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर 2 विड्याचे पानं आणि 1 सुपारी, 1 हळदकुंभ घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून यायचं आहे. हे होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी पण हे लगातार 2 दिवस भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्याने मनासारखं जोडीदार प्राप्त होते. आपल्या घरामध्ये काही जर आपल्याला मनासारखं घडत नसेल, आपल्या व्यवसायामध्ये खूप अडथळे येत असेल तर होळीपासून 40 दिवस बजरंग बाणाचा 3 पाठ करायचे आहेत, म्हणजे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. चला तर मग आज आपला मुख्य विषय आहे होळीच्या राखेचे उपाय. सिद्ध उपाय आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण होळीतली राख थोडीशी घेऊन यायची आहे. आपल्या घरामध्ये खूप वास्तुदोष, नजरदोष लागत असेल, घरामध्ये खूप भांडणं होत असेल तर ती थोडीशी राख घेऊन यायची आहे. पुडीमध्ये ते बांधून ठेवायचं आहे. त्या राखेमध्ये थोडेसे आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि थोडंसं मोहरी टाकायची आहे. हे मोहरी टाकून, म्हणजे पिवळ्या मोहरी टाकायची आहे. ते सगळं तिन्ही एकत्र मिक्स करायचं आहे. आपल्या घरामध्ये भूतबाधा, प्रेत, नजरदोष, करणीबाधा खूप सारखा आपल्याला त्रास होत असेल ह्या गोष्टीपासनं, तर ते एका पुडीमध्ये बांधायचं आहे आणि ते बांधून एका जागेवरती ठेवून द्यायचं आहे. आणि सगळ्या माणसाजवळ त्या थोडीशी मोहरी आणि मीठ आणि होळीतली राख एक छोटीशी पुडीमध्ये बांधून प्रत्येकांच्या खिशामध्ये ती ठेवून द्यायची आहे. ज्यांच्याकडे खिसा असेल तर खिशामध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकतात. पुरुष लोक, स्त्री लोक आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात आणि बाहेर कुठे गेलं तर ते सोबतच असावं. असे केल्याने आपल्या प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण होतं आणि कोणीही आपल्यावर जादू, टोना, तंत्र, मंत्र जर कोणी करायला पाहिले तर त्या राखेमुळे, त्या वस्तूमुळे आपल्यावर त्यांचं प्रयोग होणार नाही आणि आपल्यावर त्यांचा त्रास होणार नाही. म्हणून हे सोबत पण ठेवायचं आहे आणि ही राख आपल्या घरामध्ये पण ठेवायचं आहे. ही राख फक्त वर्षातून एकदाच आपल्याला भेटते, तर आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या जीवनाच्या चांगल्यासाठी ही खूप उपयोगी आहे.